आपल्यासोबत काँग्रेस नेते अतुल लोंढे आपल्यासोबत आहेत. आपलं स्वागत आहे अतुलजी. एनडीटीव्ही मराठीवर आपण पाहतोय. आजच निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. पत्रकार परिषद निवडणूक आयोगाची होते. आपली प्रतिक्रिया? आज दोन गोष्टी होतात ना. आज शेवटली मतदार यादी पण जाहीर होणार आहे, फायनल, आणि निवडणुका पण जाहीर होणार आहे. तर आमची अपेक्षा आहे की त्या फायनल मतदार यादीमध्ये ज्या काही तक्रारी आम्ही नोंदवलेल्या आहेत, जसं मुंबई महानगरपालिकेमध्ये 11 लाख मतदार बोगस आहेत. आमच्या नागपूर महानगरपालिकेमध्ये अनेक बोगस मतदार होते, ज्यांच्या संदर्भात आम्ही कंप्लेंट ज्या आहे त्या निवडणूक आयोगाला दिलेल्या आहे आणि पुराव्यानिशी दिलेल्या आहे. आमची अपेक्षा आहे की ते सगळं क्लिअर करून निष्पक्ष आणि पारदर्शी निवडणूक ज्या आहे त्या होतील. पण त्या होतीलच का, तर त्याच्यावर आम्हाला शंका आहे. कारण की आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आमचं डेलिगेशन गेलं होतं. त्याच्यामध्ये काँग्रेसतर्फे मी होतो, शिवसेनेतर्फे अरविंद सावंत आणि अनिल देसाईजी होते. सगळ्याच पक्षाचे लोक तिथे उपस्थित होते आणि त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की हा आमचा याचा काही संबंध नाहीये, तुम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे जा. मग आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे गेलो. राज्य निवडणूक आयोगाने सांगितलं मतदार यादी बनवणं हे केंद्रीय निवडणूक आयोगाचं काम आहे. म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोग आपली जबाबदारी घ्यायला तयार नाही. राज्य निवडणूक आयोग म्हणता आमची ही जबाबदारी नाही. म्हणजे मग काय करणार? ह्या बोगस लोकांचं मतदान करून घेणार का? असं मतदान आम्ही होताना बहादुरा नगरपंचायत नागपूरची तिथे पाहिलं आम्ही. 16,000 पैकी 4,500 मतदान बोगस आहे. पकडणं सोपं असतं नगरपंचायतमध्ये. एका वॉर्डामध्ये 250-300 वोट असतात. बोगस वोटर घराघरात गेल्यावर सापडतात की हे बोगस वोटर आहे. तरी पण त्यांचं व्होटिंग करून घेण्यात आलेलं आहे आणि गुन्हा दाखल झाला नाही. म्हणजे हे जे आहे हे बोगस जर निवडणुका घेणार असतील तर बीजेपी आपल्या दुसऱ्या पतनासाठी त्यांनी तयार राहावं. स्वातंत्र्य लढ्यामध्ये यांना तोंड दाखवायला जागा राहिली नव्हती. देश स्वतंत्र झाल्यानंतर, कारण इंग्रजांसोबत होते. आणि आज देशाच्या घटनेची आणि देशाच्या लोकशाहीची जर हे पायमल्ली करणार असतील तर असं पतन करेल जनता यांची. अतुलजी, आपल्यासोबत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे आहेत. अभय सर, आपण प्रश्न विचार. अतुलजी, मुंबईमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार हे जाहीर केलेलं आहे, तर तो निर्णय कायम आहे की त्या निर्णयाबाबत अजूनही फेरविचार होऊ शकतो? मला वाटतं संपर्क तुटलेला आहे आपला. तर आपण पाहतोय निवडणूक आयोगाची आजच पत्रकार परिषद होत आहे. दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. मुंबईसह सर्व महापालिका निवडणुकांची घोषणा होणार आहे. अभय सर, आपल्यापर्यंत त्यांचा आवाज पोहोचत नाही काही कारणांमुळे. अभय सर, ही जी मतदार यादीचा गोंधळ नेमका तो सगळेच पक्ष मांडतायत, मुद्दा हा जो मांडतायत हा किती महत्वाचा मुद्दा आहे आणि याच्यावर नेमकं कसं निवारण होईल? आज मतदार यादी सुद्धा घोषित होईल. नाही, आता अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. दुसरा प्रश्न आहे की आज निवडणुकीच्या प्रचाराचा एक मुद्दा असू शकेल, परंतु त्याचा कुठलाही परिणाम आता निवडणुकीच्या प्रक्रियेवर होणार नाही. प्रश्न फक्त आता आहे असा की जे दुबार मतदार आहेत त्या संदर्भात आयोगाने जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यावर स्टार, त्याला ते 2 स्टार हे करून त्यांच्या आयडेंटिफिकेशन शिवाय, त्यांची ओळख पटवल्याशिवाय त्यांना मतदान करू दिलं जाणार नाही. त्यांच्याकडून ते एक प्रतिज्ञापत्र घेतलं जाईल की ते अन्यत्र कुठे मतदान करणार नाही. आणि मला वाटतं की त्याच्यावर या संदर्भात निर्णय होईल. असे किती मतदार आहेत, त्यातले किती लोक मतदानाला येतात, कारण ही हमीपत्र देण्याची प्रक्रिया करायला मतदार किती इच्छुक असतील हाही एक भाग आहे. मला वाटतं पण या संदर्भात आता प्रचाराचा पुरता हा मुद्दा राहील, त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही. मुंबईच्या दृष्टीने दीपाली म्हणशील तर आज सगळ्यात मोठा प्रश्न जो असणार आहे की काँग्रेसने जर स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय त्या निर्णयावर काँग्रेस अजूनही ठाम आहे का? कारण आता प्रत्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल. त्याच्यामुळे जर एकत्र लढायचं असेल तर त्यांना जागा वाटप वगैरे या संदर्भात चर्चा करावी लागेल. जर त्या निर्णयावर ठाम राहणार असतील तर जी तिरंगी लढत होणार आहे त्या बाबतीत मग काय भूमिका घेणार? काही जागा विशिष्ट लढवणार का? थेट जागा आघाडी होऊ शकली नाही तरी किमान काही जागा एकमेकाला, ज्याला स्ट्रॅटेजिक अलायन्स असं म्हणतात, अशा पद्धतीने एकमेकांना सोडल्या जातील का, हेही बघावं लागेल. आणि मला वाटतं की तोच आता एक कुतूहलाचा विषय आहे. दुसरं असं आहे की नवी मुंबई असेल, कल्याण डोंबिवली असेल, इथला महायुतीतलं जागा वाटप कसं होतं? कारण तिथे ज्या पद्धतीने मधल्या काळामध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपामध्ये जे संघर्ष झाला होता त्याचे परिणाम काय होतात, या सगळ्या गोष्टी मला वाटतं अतिशय महत्वाच्या ठरणार आहेत. आणि आता एकदा निवडणूक जाहीर झाल्यानंतर या सगळ्या प्रक्रियांना वेग येणार आहे. वाटाघाटी करून यांना एक डेडलाईन आलेली आहे. त्याच्यापूर्वी त्यांना त्यांचं जागा वाटप पूर्ण करून उमेदवारांची घोषणा करावी लागेल. आणि त्या दृष्टीने पुढचा जो आठवडा असेल तो निश्चितपणे राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. दीपाली.
निश्चितच. अभय सर, आत्ताच सुषमा अंधारेंशी आपण बोललो, त्या म्हणाल्या की 2 दिवसात युतीची घोषणा होऊ शकते मनसेसोबत ठाकरे गटाची. म्हणजे दोघांचीच युती होणार म्हणून म्हटलं. काँग्रेसचा जो प्रश्न आहे, काँग्रेस स्वबळावर लढणार असेल तर तो प्रश्न काँग्रेसचा येणारच नाही. जे जागा वाटप होणार आहे ते 2 ठाकरे बंधूंमध्येच होणार आहे. आणि या संदर्भात प्राथमिक चर्चा झालेली आहे. आपण जेव्हा स्वतः उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले आणि त्यावेळेस ते प्राथमिक ऍक्च्युअल वरच्या पातळीवर चर्चा सुरू झाली. त्याआधी साधारणतः कुठले मतदारसंघ कोणाला हवेत या संदर्भात याद्यांची देवाणघेवाण झाली होती. काही प्रश्न निश्चितपणे आहे. विशेषतः मागच्या वेळेस ज्या शिवसेनेच्या सिटिंग जागा होत्या, त्यांनी जिंकलेल्या जागा होत्या, त्यातल्या काही जागांवर मनसेने हक्क सांगितलेला होता. त्या संदर्भातले काही प्रश्न होते. तर ते प्रश्न एकदा युती करायची म्हटल्यानंतर थोडीशी तडजोड करावी लागते आणि ती तडजोड करण्याच्या मनस्थितीमध्ये निश्चितपणे आज हे दोन्ही नेते दिसत आहेत. त्याच्यामुळे त्यात फार अशा अडचणी येणार नाहीत. अनेकदा निर्णय पण झालेले असतात, परंतु बंडखोरी होऊ नये किंवा ज्यांना जे मतदारसंघ दुसऱ्याकडे जाणार आहेत, जे प्रभाग तिथले इच्छुक कुठे अन्य पर्यायाकडे जाऊ नयेत यासाठी ते गुपित ठेवलं जातं. पण आता ते जाहीर करावं लागेल आणि या दृष्टीने मला वाटतं की या आठवडाभरात सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. दीपाली. निश्चितच सर, शिवसेना आणि मनसेमध्ये जागांची नेमकी कशी रस्सीखेच पाहायला मिळेल? कुठल्या जागा या दोघांसाठी इम्पॉर्टंट आहे? त्यांचं वाटप ह्या दोघांकडून कसं केलं जाईल नेमकं? साधारणतः आता जी चर्चा आहे त्याच्या म्हणजे दोन्ही पक्षांमधल्या काही लोकांकडून जी थोडीफार माहिती कळते त्यानुसार 80 ते 85 जागा या मनसेने त्याचा आग्रह धरलेला आहे आणि त्या संदर्भात निर्णय होऊ शकतो. शिवसेनेने मनसेला एक साधारणतः 55 जागांचा संदर्भात आकडा दिला होता. तर त्याच्यामध्ये कुठेतरी तो मला वाटतं पर्याय काढला जाईल. शिवसेना स्वतः निवडणूक लढवण्याच्या तयारीत ते आहे. ते 140 प्रभाग त्यांनी आयडेंटिफाय केलेले आहेत आणि त्याबाबत ते थोडेसे आग्रही दिसत आहेत. काही जागांवर त्यांना म्हणजे अनेक निवडणुकांमध्ये हरलेल्या काही जागा आहेत. त्या जागांच्या संदर्भात कसं वाटप करायचं तर त्या जागा कदाचित समसमान वाटप होईल आणि जिथे जिंकण्याची जास्त शक्यता आहे त्यांनी त्याच्या कॅटेगरी केलेल्या असतात, A+ वगैरे, त्या पद्धतीने त्याचं वाटप होईल. विशेषतः जागांचा प्रश्न येणार आहे तो मनसेचंही प्राबल्य असलेल्या मराठी बहुल जो भाग आहे पूर्ण मध्य मुंबईतला, तिथे मात्र काही जागांचे वाद आहेत. त्याचा निर्णय कसा होतो हे बघावं लागणार आहे. दीपाली. अभय सर, आणखी एक महत्वाचं म्हणजे खरं तर उद्धव ठाकरेंचं हे सध्या सॉफ्ट हिंदुत्व असं पाहायला मिळतं आणि त्यात मनसेला जर सोबत घेतलं तर मग मुस्लिम बहुल भागांमध्ये याचं काही हे डिसएडव्हान्टेज ठरू शकतं का? नाही, निश्चित. म्हणजे जेव्हा 2 पक्ष एकत्र येतात आणि ते त्यांच्या बॅगेज सहित येतात तेव्हा त्याचे काही फायदे पण असतात, काही तोटे पण असतात. विशेषतः काँग्रेस त्यावेळेस तिसरा याच्यातला 3rd कॉर्नर म्हणून असणार आहे. त्या तिरंगी लढतीमध्ये निश्चितपणे किमान मनसेचे जे प्रभाग आहेत तिथे ती जी मतं शिवसेने म्हणून कडून त्यांच्याकडे वर्ग व्हायला पाहिजेत ती त्या प्रमाणात होऊ शकतील का ही शंका आहे. शिवसेनेला काँग्रेसची मतं ट्रान्सफर होत होती पण त्या प्रमाणात शिवसेनेची मतं काँग्रेसकडे ट्रान्सफर होत नाहीत असं लक्षात आल्यामुळेच काँग्रेसने यावेळेस स्वबळाचा निर्णय घेतलेला आहे. मनसे आणि शिवसेनेच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांचा साधारणतः मतदार एकच आहे. त्याची विभागणी होत होती, ती विभागणी होऊ नये म्हणूनच यासाठी हे एकत्र आलेले आहेत. पण अन्य प्रभागांमध्ये किंवा नवीन जोडलेला मतदार आहे तो मात्र हा ट्रान्सफर होईल की नाही याच्याबद्दल सांगणं कठीण आहे. विशेषतः मनसेच्या बाबतीत हे थोडंसं कठीण वाटतंय. दीपाली. निश्चितच अभय सर, आपण असेच सोबत राहा. आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूयात, निवडणूक आयोगाची आजच पत्रकार परिषद होत आहे. दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. त्यामुळे मुंबईसह सर्व महापालिका निवडणुकांची घोषणा होणार असल्याचं कळत आहे. आजच निवडणुकांचा बिगुल हा वाजणार आहे. तर नेमक्या कोणत्या महापालिकांची निवडणूक ह्यांची तारीख आज जाहीर होऊ शकते हे आपण पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर पनवेल, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, त्याचबरोबर पनवेल, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, निजामपूर, वसई विरार, मीरा भाईंदर, त्याचबरोबर पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, मालेगाव, अकोला, अमरावती, नागपूर यांच्या सुद्धा या महापालिकांच्या निवडणुका लागू शकतात. त्याचबरोबर चंद्रपूर, संभाजीनगर, नांदेड आणि लातूर आणि परभणी, तर या महापालिकांच्या निवडणुका या लागू शकतात. मुंबई, ठाणे, नवी मुंबई सोबतच पनवेल, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर
यांसारख्या महापालिकांच्या निवडणुकांची तारीख आज जाहीर होऊ शकते. तर पुन्हा एकदा अभय देशपांडे यांच्याकडे जाऊयात. अभय सर, आपण पाहतोय की महायुतीमध्ये काही दिवसांपूर्वीच मोठे कुरबुरी या चालू होत्या. आता मात्र कुठेतरी हा वाद त्यांच्यामध्ये शमलेला आहे. काही जागांवरून वाद होता, नगरसेवक एकमेकांच्या पक्षात घेणं सध्या सुरू होतं. आता तो शमलेला आहे. मात्र या सगळ्याचा परिणाम यांच्या जागा वाटपावर होऊ शकतो का भाजप शिवसेनेच्या? नगरपालिका निवडणुका या दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढवल्या होत्या आणि स्वाभाविकच प्रचारामध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले. विशेषतः आपण सिंधुदुर्ग वगैरेच बघितले असतील प्रकरण, तर ते अतिशय टोकदार संघर्ष तिकडे झाला होता. पण निवडणुका झाल्यानंतर मात्र परत एकदा त्यांच्यामध्ये तो समन्वय दिसतोय. विशेषतः अमित शहा यांच्या एकनाथ शिंदेंनी अमित शहा यांची भेट घेतली. त्याच्यानंतर अमित शहा यांनी रवींद्र चव्हाण यांना दिल्लीमध्ये बोलावून घेतलं आणि त्यानंतर निश्चितपणे युती म्हणून मुंबईमध्ये तरी किमान मुंबई MMR एरियामध्ये तरी एकत्र लढावं या संदर्भात निर्णय झालेला आहे. आता ह्या जागा वाटपाचं म्हणाल तर जागा वाटप एवढं सोपं नसतं. विशेषतः जिथे स्वबळावर लढलेले असतात पक्ष, मागच्या वेळेस शिवसेना आणि भाजपा मुंबईत स्वबळावर लढले होते आणि त्यावेळेस जोरदार संघर्ष झालेला होता. आता जरी ती राजकीय परिस्थिती पूर्णतः बदलली असली तरी त्या सिटिंग जागा ज्या असतात त्या बदलल्या गेल्यात तर निश्चितपणे त्याच्यात प्रश्न निर्माण होतात. अभय सर, आपल्याला थोडंसं थांबवते. आपल्यासोबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार जे आहेत. सुधीरजी, अभय देशपांडे राजकीय विश्लेषक आपल्यासोबत आहेत, ते आपल्याला प्रश्न विचारतील. सुधीर, मुंबई आणि विशेषतः मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या महापालिकांमध्ये युती होते. या व्यतिरिक्त अन्य कुठल्या महापालिकांमध्ये महायुती म्हणून एकत्र लढण्याचे कुठले प्रस्ताव आहेत का? शेवटी आपण 29 महानगरपालिकेमध्ये ही युती म्हणून घडवण्याचा साधारणतः आपला मानस असतो आणि तो आजच नाही. 95 ते 99 तोच मानस होता. 2014 ते 19 युती होती तेव्हाही मानस होता. पण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जागांची संख्या, कार्यकर्त्यांची इच्छा आकांक्षा लक्षात घेता काही महानगरपालिकेमध्ये ज्या ठिकाणी छोटे वार्ड असतात, छोटे प्रभाग असतात, तिथं मात्र हे प्रश्न निर्माण होतात. मोठे वार्ड, मोठे प्रभाग जिथं मतदारांची संख्या 25,000, 30,000, 40,000 असते, तिथं कोणाच्याही मनात हा विचार येताना त्याला एक गोष्टीची जाणीव असते आणि ती जाणीव म्हणजे की मी पक्षाचा उमेदवार म्हणूनच लढलो पाहिजे, अपक्ष माझा टिकाव गाजणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी साधारणतः युती होत असते. ज्या ठिकाणी छोट्या निवडणुका असतात तिथं थोडंसं कार्यकर्त्यांच्या इच्छा लक्षात घेऊन 95 पासून, मी 95 मध्ये 96 मध्ये महाराष्ट्राचा प्रदेश जनरल सेक्रेटरी होतो तेव्हाही मी बघितलं की साधारणतः अशा पद्धतीमध्ये सर्व ठिकाणी महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो एकत्र लढणं, जागा वाटप करणं हे तसं महाकठीण काम असतं. मागच्याही निवडणुकीत तुम्ही बघितलं असेल, युती म्हणून मुंबईत आम्ही एकत्र आलो नव्हतो. 82 आमच्या जागा निवडून आल्या, 84 शिवसेना म्हणजे उभाटा तेव्हाची, तर त्यांच्या जागा निवडून आल्या होत्या. डोंबिवलीमध्ये सुद्धा 52 त्यांच्या आल्यात, 42 आमच्या आल्यात. पण डोंबिवलीमध्ये नंतर आम्ही युती केली. एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेकडून आले होते आणि भाजपकडून मी गेलो होतो आणि 7 मिनिटात आम्ही युती केली. नंतर मुंबईमध्ये आम्ही पाठिंबा दिला आणि आम्ही जाहीरपणे सांगितलं की आम्ही कोणतेही पद आम्ही घेणार नाही आणि आम्ही कोणत्याही पदाविना आम्ही ती पाठिंब्याची युती केली, तुम्हाला याची जाणीव आहे. आणि म्हणून मोठ्या कॉर्पोरेशनमध्ये मतदारांची संख्या जास्त असल्याने साधारणतः महायुती करण्यामध्ये जास्त कल असतो. महायुतीमध्ये आता मुंबईच्या संदर्भात चर्चा करायची झालं तर एकनाथ शिंदे यांच्या बरोबर चर्चा सुरू आहे. पण अजित पवार हे महायुतीमध्ये असणार की नाही याच्याबद्दलचं मात्र अजून कुठलीही स्पष्टता होत नाहीये. तर ते मुंबई किंवा पुणे असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल, इथे त्यांना सोबत घेणार आहे का भाजपात? एक तत्वशा म्हणून काही निर्णय झालाय का त्या संदर्भात? नाही, तत्वता तर महायुती सर्व ठिकाणी करावी असाच निर्णय समन्वय समितीमध्ये झाला. तत्वता महायुती व्हावी, पण चर्चा आणि चर्चेच्या फेरीनंतर काही ठिकाणी महायुती होईल, काही ठिकाणी कदाचित होणार नाही, हा भाव त्यामध्ये आहे. नाही, अजित पवार यांचं नाव येत नाहीये या चर्चेमध्ये म्हणून विचारलं तुम्हाला. नाही, अजित पवार साहेबांसोबत ही युतीबद्दल चर्चा सुरू आहे. युतीबद्दल चर्चा त्यांच्यासोबत नाहीये असं नाही, पण साधारणतः काय होतं, टीव्ही चॅनल्सच्या दृष्टिकोनातून मुंबई कॉर्पोरेशन ही सर्वात महत्वाची आहे. 28 कॉर्पोरेशन एकीकडे आणि मुंबई कॉर्पोरेशन एकीकडे.
आणि त्यातून काय होतं, मुंबईशी जोडलेल्या घडामोडीवर साधारणतः 80% काम होतं. आता आपला प्रश्न सुद्धा बघा चंद्रपूर बद्दल नाही आहे, आपला प्रश्न मुंबई बद्दल आहे. आणि आता कारण साधं आहे, आणि याच्यात माझं असं म्हणणं नाही, मुंबई खरंच आहे आर्थिक महानगरी आहे. आज 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशाचा विचार केला तर 16व्या क्रमांकाची आमची इकॉनॉमी आहे. म्हणजे मुंबई हे इतर राज्यांपेक्षा आणि केंद्रशासित प्रदेशापेक्षाही मोठं बजेट असणारं हे एक मुंबई एक स्वतंत्र आर्थिक महानगरी आहे. जरीही कॉर्पोरेशन असली तरी माझ्या दृष्टीने हे सुद्धा एक स्टेट आहे, हे सुद्धा एक राज्य आहे की ज्या मुंबईमध्ये सारा देश आपण बघतो. म्हणजे भारताचा असं एखादंच राज्य असेल, एखादं राज्य नसेलच, 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशाचे लोक इथं असतात. आणि म्हणूनच आपण मुंबईचं महत्व सांगतानाच सांगतो की जे इंग्रजी बोलणारे आहे, जे आईला मम्मी म्हणतात त्या मुंबईमध्ये MU आहे, जे गुजराती बा म्हणतात ते BA आहे, आणि जे मराठी आई म्हणतात ते AI आहे, ती मुंबई आहे. अशी आईच्या भूमिकेतली ही मुंबई, आणि म्हणून त्या महानगरपालिकेचं महत्व आहे. सुधीर भाऊ, मागच्या म्हणजे दिल्ली देशाच्या राजधानीवर भाजपाचं राज्य असावं हे अनेक वर्षांचं मध्यंतरीच्या काळात स्वप्न पूर्ण होत नव्हतं. पुन्हा भाजपाचं सरकार दिल्लीत आलं. आता देशाच्या आर्थिक राजधानीची महापालिका सुद्धा भाजपाचा झेंडा तिथे फडकावा हेही बऱ्याच दिवसाचं स्वप्न आहे, ते यावेळी पूर्ण होईल? नाही, मला वाटतं की मुंबईमध्ये जी विकास कार्य महायुतीच्या सरकारने केलं, आणि जी कोणालाही म्हणजे धृतराष्ट्र असेल तर तो सुद्धा सांगेल न पाहता, धृतराष्ट्र असेल तर तोही सांगेल. तुम्ही स्वतः अनुभवता ना. मी माझं म्हणजे याला काही पटवायची आवश्यकता नाही. आज सूर्य हा जयद्रथ. मला वाटतं की इतकी विकास कार्य मुंबईत केली आहे, इतकी विकास कार्य केल्यावरही जर आमचा आत्मविश्वास नसेल तर मग योग्य आहे का? म्हणजे पुढचा भाजपाचा महापौर मुंबईला दिसणार असं आहे. आता शब्दच्छगात मलाच तुम्ही हे करू नका. मी महायुती असं आहे बघा, सरकार महायुतीचं आहे, महायुतीचा महापौर नक्की होईल. आणि मी पुन्हा तुम्हाला एकदा सांगतो, मी जरी भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता असलो तरी एक जाणीव एक राजकीय पक्ष म्हणून प्रत्येक पक्षाने ठेवली पाहिजे. आपल्याला मदत करताना, अडचण आणि संकट समयी मदत करणाऱ्यांना आपण डावलता कामा नये, ही माझी नेहमी भूमिका आहे. असं आहे, सरकार येते आणि जाते, आणि हीच भूमिका माननीय मोदीजींनी घेतली. आणि म्हणून तुम्ही बघत असाल की देशामध्ये ही पहिली घटना आहे की श्री आदरणीय रामदास आठवले साहेबांच्या पक्षाचा एक आमदार नाही, एक खासदार नाही आहे. 11 वर्ष झाले रामदासजी माननीय मोदीजीच्या मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात आहे. कारण मित्रांना सोडायचं नसतं, मित्रांना विसरायचं नसतं, आणि संकटात मदत केलेल्यांना जो विसरतो ना त्याला इतिहासही विसरतो. नक्कीच आपण बघतोय सुधीर मुनगंटीवार जे आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल धन्यवाद. तर एकीकडे महापालिका निवडणुकांची तारीख जाहीर होणार आहे, मात्र दुसरीकडे आपण बघतोय की आज ज्या पद्धतीनं ही पत्रकार परिषद महत्त्वाची होणार आहे, या पत्रकार परिषदेमध्ये आगामी काळातल्या निवडणुकांचा अर्थातच तारखा जाहीर होतील असं सांगितलं जातंय आणि एक विश्वास व्यक्त केला जातोय. या सगळ्या संदर्भात आपल्या सोबत अभय देशपांडे सुद्धा बोलतात, राजकीय विश्लेषक आहेत. अभय सर, एकीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप होत आहेत, अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंत आरोप केले जात आहेत की तुम्ही आधी ज्या मतदार याद्या आहेत त्या दुरुस्त करा, त्याचं अजून काहीही होत नाहीये, मात्र तारखा निवडणुकांच्या जाहीर होण्याची शक्यता आहे. यावरनं पुन्हा विरोधक रान पेटवतील असं वाटतंय? ते म्हणून म्हटलं की प्रचाराचा हा मुद्दा असू शकेल. आता याद्या तर याच निवडणुकीत याच याद्यांवर मतदान होणार आहे. बिहारमध्ये सुद्धा FIR झाल्यानंतर या संदर्भात अनेक आरोप झाले, पण मतदान त्याच्यावरच झालं. मुळात आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत एक बाब लक्षात घ्यायला हवी की मतदार याद्या तयार करण्याचं काम केंद्रीय निवडणूक आयोग तयार करतात ते, आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या यादीनुसार या राज्य निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जातात. त्या मतदार यादीमध्ये बदल करण्याचा, त्याच्यात नावं वाढवण्याचा, त्यातली नावं वगळण्याचा यापैकी कुठलाही अधिकार राज्य निवडणूक आयोगाकडे नसतो.
फक्त त्यामध्ये एकच प्रश्न होता की या याद्या ज्या आहेत त्या नगरपालिका निवडणुकांमुळे 1 जुलैच्या ज्या याद्या आहेत तिथेच त्या गोठवण्यात आल्या होत्या. त्यानंतर नोंदवली गेलेली नावं मतदार यादीत येणार नव्हती. तर ती महापालिका निवडणुकी जानेवारीत होत असताना मधल्या काळामध्ये जे 18 वर्ष पूर्ण होऊन मतदानास पात्र ठरलेली लोक आहेत त्यांनाही मतदानाची संधी द्यावी अशी मागणी होती. परंतु त्या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने नवीन याद्या न दिल्यामुळे आता याच याद्यांची फोड करून त्याचे प्रारूप याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या आणि त्याच्यावरच्या हरकती सूचनांवर सुनावणी घेऊन त्याला आज अंतिम ती मतदार यादी जाहीर झालेली आहे. त्यामुळे त्यावरच मतदान होणार आहे. एक निश्चित आहे की या निवडणुकीमध्ये मतदार बोगस आहेत किंवा निवडणुकीचा निकाल जर प्रतिकूल असेल तर त्याचा ठपका कोणावर ठेवायचा, कशावर ठेवायचा, त्या दृष्टीने पण मला वाटतं की एक राजकीय पक्षांची रणनीती असते. फक्त आपण प्रचाराचा भाग असेल, निवडणूक तर आता त्या याद्यामध्ये सदोष असतील किंवा त्या कशाही असतील तरी निवडणूक त्याच्यावरच होणार आहे. आणि FIR ची प्रक्रिया पुढच्या काळामध्ये सर्वच राज्यांमध्ये होणार असल्यामुळे या मतदार याद्यांचं निश्चितपणे पुन्हा छाननी होईल आणि त्या अद्ययावत केल्या जातील. ती नियमित प्रक्रिया असणार आहे, एवढं निश्चित. नक्कीच. धन्यवाद अभय सर, सविस्तर चर्चा केली तर त्यासाठी. तर आपण बघतोय की आज निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडणार आहे आणि याच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बहुप्रतीक्षित अशा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे.